नमस्कार. चला, आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या मतदारसंघाचं विश्लेषण करूया. हा मतदारसंघ आहे वणी. केवळ आकडेवारी नाही, तर डेटाच्या आधारे आपण इथल्या राजकारणाची नाडी ओळखण्याचा प्रयत्न करणार आहोत. वणी हे एक असं उदाहरण आहे जे आपल्याला निवडणुकीतील बदल आणि लोकांच्या अपेक्षांबद्दल खूप काही शिकवून जातं. या विश्लेषणात आपण 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवातीला आपण वणीची ओळख करून घेऊ, तिथल्या मातीचा आवाज ऐकू, मग गेल्या 7 निवडणुकांचा आढावा घेऊ. त्यानंतर मतदार असा कौल का देतात याचं विश्लेषण करू आणि मग एका ठोस रणनीतीकडे वळू. शेवटी एका चांगल्या प्रशासनाचा आराखडा आणि उद्देशपूर्ण नेतृत्वाबद्दल बोलूया. तर सगळ्यात आधी वणीला समजून घेऊया. प्रत्येक मतदारसंघाची एक ओळख असते, एक आत्मा असतो. वणीची ओळख तिथल्या मातीशी जोडलेली आहे. इथलं अर्थकारण आणि राजकारण 2 मुख्य गोष्टींवर चालतं. एकीकडे आहे कापूस आणि सोयाबीन पिकवणारा शेतकरी आणि दुसरीकडे आहेत कोळशाच्या खाणी. म्हणजे शेतीचा घाम आणि खाणीचा धूर या दोन्हींमध्ये वणीचं वास्तव दडलेलं आहे. हे बघा, नकाशावर आपल्याला वणी मतदारसंघाचं स्थान दिसतंय. यवतमाळ जिल्ह्यातला हा मतदारसंघ. याचा भौगोलिक स्थान आणि इथली परिस्थिती हे इथल्या राजकारणावर थेट परिणाम करतात आणि तो कसा ते आपल्याला पुढे कळेलच. आता हा आकडा बघा, 77.4%. हे काय आहे? ही आहे 2024च्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी. एवढं प्रचंड मतदान काय सांगतं? हे सांगतं की इथले लोक गप्प बसणारे नाहीयेत. ते शांत नाहीयेत. ते आपला आवाज उठवतात आणि तो मतपेटीतून उठवतात. ते बदलाची मागणी करत आहेत. आणि ते का बोलत आहेत? कारण त्यांच्या समस्या जुन्या आहेत, पण त्या सुटलेल्या नाहीयेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई आजही गंभीर आहे. खाणींमुळे हवा आणि पाणी दोन्ही प्रदूषित झाले. गावाकडचे रस्ते इतके खराब आहेत की शेतकऱ्याला त्याचा माल बाजारात नेणं देखील अवघड झालंय. कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तरुणांच्या हाताला काम नाही. जेव्हा असे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, तेव्हा असंतोष वाढतोच. तर मग ह्या सगळ्या समस्यांचा आणि असंतोषाचा राजकीय पटलावर काय परिणाम दिसतो? चला, गेल्या काही निवडणुकांचा इतिहास बघूया. एक गोष्ट तुम्हाला लगेच स्पष्ट होईल. वणी मतदारसंघ हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. इथला मतदारच राजा आहे आणि तो प्रत्येक वेळी आपला कौल विचारपूर्वक बदलतो. हे बघा, गेल्या जवळपास 3 दशकांचा प्रवास. 95 आणि 99 मध्ये काँग्रेस, 2004 मध्ये बदल झाला, शिवसेना आली, 2009 मध्ये मतदार पुन्हा काँग्रेसकडे गेला. मग 2014 आणि 2019 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची लाट होती, ती वणीतही दिसली. आणि आता 2024 मध्ये पुन्हा एकदा बदल. शिवसेना उभाठा गटाचा विजय झाला. यालाच म्हणतात स्विंग सीट. म्हणजे काय? तर ज्याचं काम चांगलं, मतदार त्याच्या बाजूने कौल देतो. आणि फक्त पक्षच नाही, तर विजयाचं अंतर म्हणजे मार्जिन, तेही किती बदलत गेले ते बघा. कधी 13-14 हजारांच्या मताधिक्य, तर 2014 मध्ये फक्त 5 हजारांचं. 2019 मध्ये भाजपने तब्बल 27 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. खूप मोठा विजय होता तो. पण फक्त 5 वर्षात 2024 मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं आणि 15 हजारांच्या फरकाने महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला. म्हणजे जवळपास 40,000 मतांचा फरक. हे कसं घडलं, हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. 2019ची परिस्थिती बघा. भाजपला 32% जास्त मतं मिळाली होती. त्यांची स्थिती खूप मजबूत होती. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. पण राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसतं, हेच वणीने पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि हे आहे 2024चं चित्र. शिवसेना उभाठा म्हणजेच महाविकास आघाडीला जवळपास 43% मतं मिळाली. भाजपची मतही वाढली, ती जवळपास 36% झाली. पण विरोधी मतांचं विभाजन टळलं. आघाडीच्या एकत्रित शक्तीमुळे समीकरण पूर्णपणे बदललं आणि निकाल फिरला. तर मग खरा प्रश्न हा आहे की वणीची जनता असा कौल का देते? का हा मतदारसंघ इतका सजग आणि अस्थिर आहे? याचं उत्तर फक्त आकड्यांमध्ये नाही, तर ते लोकांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या न सुटलेल्या समस्यांमध्ये आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जास्त मतदान म्हणजे लोक खूप आनंदी आहेत आणि उत्साहाने मतदान करत आहेत, असं नाही. उलट, वणीमधलं जास्त मतदान हा एक मोठा आवाज आहे. हा आवाज व्यवस्थेविरोधात आहे, एक प्रकारचा निषेध आहे. आमचं ऐका, नाही तर आम्ही तुम्हाला बदलू, हाच त्याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे. राजकीय विश्लेषणाच्या भाषेत आपण याला अँटी इन्कम्बन्सी किंवा सत्ताविरोधी भावना म्हणतो. पण याचा खरा अर्थ काय?
याचा अर्थ आहे विश्वासाची पोकळी. जेव्हा दिलेली वचनं पूर्ण होत नाहीत, पिण्याच्या पाण्यासारखे साधे प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नाहीत, तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. आणि हाच उडालेला विश्वास वणीच्या राजकारणाची दिशा ठरवतो. खरं तर भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. आणि जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्या सन्मानाला कुठेतरी धक्का लागतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण रोगाचं निदान केलं, वणीच्या राजकीय अस्थिरतेची कारणं शोधली. पण नुसत्या समस्या सांगून काहीच उपयोग नाही. त्यावर उपचार काय? हा गमावलेला विश्वास परत कसा मिळवायचा? ही जागा जिंकायची असेल आणि जिंकून टिकवायची असेल तर त्यासाठी एक ठोस रणनीती लागते. चला, ती रणनीती काय असू शकते ते पाहूया. याला आपण चतुर्मुख सिद्धांत किंवा 4 स्तंभांवर आधारलेली रणनीती म्हणू शकतो. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे नेतृत्व. चेहरा स्थानिक हवा, विश्वासू हवा, ज्याचा आदर सगळ्यांना वाटेल. दुसरा स्तंभ आहे मतदारसंघाच्या गरजा. राष्ट्रीय राजकारणावर बोलण्याऐवजी इथल्या लोकांचे मूळ प्रश्न म्हणजे पाणी, रस्ते, रोजगार यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. तिसरा स्तंभ आहे विरोधकांची रणनीती. विरोधकांनी राष्ट्रीय मुद्दे उचलले तरी त्यांना उत्तर स्थानिक अपयशांवरून द्यायचं. आणि चौथा स्तंभ सामाजिक संदर्भ, म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विश्वासाचं नातं तयार करणं. हे 4 स्तंभ तर झाले, पण हे फक्त कागदावर छान दिसतात. यांना जमिनीवर कसं उतरवायचं? रणनीतीला कृतीत कसं बदलायचं? यासाठी एक स्पष्ट आणि अंमलबजावणी करता येईल असा आराखडा हवा. चला, तो आराखडा बघूया. ही आहे 4 कलमी विन बॅक रणनीती, म्हणजे विश्वास परत मिळवण्याची योजना. पहिली पायरी ऐका. तात्काळ घरोघरी जाऊन लोकांच्या तक्रारींची, समस्यांची नोंद करा. दुसरी पायरी पूर्ण करा. लोकांना दिसतील आणि ज्यांचा त्यांना थेट फायदा होईल असे प्रकल्प हातात घेऊन ते पूर्ण करा. तिसरी पायरी संवाद साधा. तुम्ही काय केलं आणि का केलं हे लोकांना त्यांच्या सोप्या भाषेत सांगा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी प्रतिसाद द्या. प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यासाठी आणि त्यावर उत्तर देण्यासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा उभी करा. हे फक्त निवडणुकीपुरतं नाही तर 5 वर्ष करावं लागेल. मग या सगळ्यासाठी उमेदवार कसा हवा? तर तो इथल्याच मातीतला हवा, ज्याची नाळ इथल्या लोकांशी जोडलेली आहे. त्याची प्रतिमा स्वच्छ असायला हवी, म्हणजे त्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही मोठा आरोप नसावा. त्याला वणीचे मूळ प्रश्न म्हणजे कापूस आणि कोळसा या दोन्हीतले खाचखळगे माहीत हवेत. आणि जर आघाडी असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्याची तयारी आणि क्षमता हवी. असा उमेदवारच वणीच्या लोकांचा विश्वास जिंकू शकतो. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? याचं सार काय? वणीच्या राजकीय भविष्यासाठी पुढचा मार्ग कोणता असू शकतो यावर आता आपण बोलूया. मला वाटतं या एका वाक्यात वणीच्या राजकारणाचं सगळं सार आहे. मतदारांना असं वाटतंय की त्यांना दिलेली वचनं पूर्ण झालेली नाहीत आणि म्हणूनच ते मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करतायत. हे जास्त मतदान म्हणजे धोक्याची घंटा नाही, तर ते एक आमंत्रण आहे. या, आमच्यात सहभागी व्हा, आमचं ऐका आणि खऱ्या अर्थाने आमची सेवा करा. लोकशाहीचं हेच तर सौंदर्य आहे. आणि जेव्हा आपण लोकांकडून माहिती गोळा करतो तेव्हा त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, जसं भारताच्या नवीन कायद्यांमध्ये सांगितलं आहे. आणि म्हणूनच आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येतो. वणीच्या समस्या काय आहेत हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आव्हान समस्या ओळखण्याचं नाहीये. खरं आव्हान आहे ते त्या सोडवण्याचं, प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याचं आणि लोकांचा विश्वास कायम ठेवण्याचं. तर मग वणीच्या मतदारांनी दिलेलं हे आमंत्रण कोण स्वीकारणार? कोण हा विश्वास जिंकणार हे येणारा काळच ठरवेल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघांचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल करा mgr@blueprintstrategies.ai वर किंवा फोन करा 080 4204 1602. राजकारणाच्या पलीकडेचा उद्देश.